चला तर थंडीचे दिवस सुरू झाले आणि भरपूर साऱ्या पालेभाज्या बाजारामध्ये उपलब्ध. आज मी बनवते कांद्याच्या पातीची भाजी. त्यासाठी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली, कांदे बारीक उभे आडवे कापून घेतले, त्या पातीमधलेच कांदे घेतलेत. आता इथे कांद्याची पात स्वच्छ वगैरे निवडून घेतलेली आणि इकडून तिकडून परतून घेतली. त्याच्यामध्ये टाकले हिरवी मिरची. हिरवी मिरचीने स्वाद छान येतो आणि हिरवी मिरचीचा एक छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे कांद्याच्या पातीमध्ये हिरवी मिरची नक्कीच वापरा आणि छान इकडून परतून घ्या. हळद बिन हिंग नेहमी टाकून घ्या नेहमीप्रमाणे आणि छान तिखट मसाला टाकायचा आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता. इथं मस्त पातीचा कांदा कापून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, मस्त वाफेवर शिजून द्यायची. झटपट होणारी रेसिपी, भाकरीबरोबर भातावर खाऊ शकता. झाकण ठेवून शिजून घ्यायचे, थोडीशी वाफ द्यायची आणि बघा मस्त अशी कांद्याची पात मस्त की शिजून आलेली एकदम मस्त. तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते, चपातीबरोबर छान लागते, पराठ्याबरोबर छान लागते. तर तुम्हाला कशाबरोबर खायची तुम्ही खाऊ शकता. झटपट होणारी रेसिपी, झटपट बघा मस्त की कांद्याची पातीची भाजी तयार झाली. करून बघा, आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायच्या. झटपट होणाऱ्या भाज्या आहेत, कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट होणाऱ्या भाज्या. स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या भाज्या म्हणजे छान होतात अगदीच. आता इथे छान भाजी तयार झाली. आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया.